एक मोठी बातमी आहे. एफडीएच्या तपासणीच्या पार्श्वभूमीवरती मंत्रालय कॅन्टीनमध्ये स्वच्छता बघायला मिळते. कोर्टाच्या आदेशानंतर एफडीएकडून मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी केली जाणार आहे. एफडीएला दुपारी 3 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत. कृष्णा, कोर्टाच्या आदेशानंतर आता मंत्रालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी, काय अधिक अपडेट मिळतात या संदर्भात? वर्षा, आपण पाहतो की कोर्टाच्या आदेशानुसार 4 वकील आणि एफडीएचे अधिकारी थोड्याच वेळामध्ये मंत्रालयातल्या उपाहारगृहामध्ये पोहोचणार आहेत. मात्र त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते, सगळी लादी सुद्धा पुसली जाते आणि सगळी भांडी जी आहेत ती सुद्धा साफसफाईची मोहीम जी आहे ती मंत्रालयातल्या कॅन्टीननं हाती घेतलेली आहे. इथे रोजचे जे कर्मचारी जेवतात, मंत्रालयातले अनेक कर्मचारी जेवतात, त्यांच्या वतीनं सुद्धा हे सगळे साफसफाई जी आहे ती नव्यानं पाहायला मिळते असं देखील बोललं जाते. म्हटलं इथे कर्मचारी आता प्रत्येक गोष्ट साफ करताना पाहायला मिळतात. अगदी लादी पुसण्याचं काम सुरू आहे. पाठीमागे आपण पाहतो की भांडी सुद्धा घासली जात आहेत आणि आतमधल्या बाजूला जिथे सगळा धान्याचा साठा ठेवला जातो, तो सुद्धा धान्याचा साठा जिथे ठेवला जातो तिथे सुद्धा साफसफाई ही लादीची केली जाते, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपण पाहतोय कांदा, बटाटे आणि इतर जी काही साधन सामग्री आहे ते सुद्धा ठेवलेली आहे. तिथे सुद्धा हे मंत्रालयातला सगळा स्टाफ जो आहे तो काम करतो आहे. थोड्याच वेळामध्ये एफडीएचं पथक मंत्रालयामध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार पोहोचलेलं आहे आणि जो काही अहवाल एफडीएने दिलेला होता त्यामध्ये कोर्टामध्ये आज असं सांगितलं की मंत्रालयातलं उपाहारगृह हे 98% स्वच्छ आहे आणि साधा कीटकही आम्हाला त्या तपासणीमध्ये पाहायला मिळालं नाही. मात्र यावरती हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं की 5 स्टार हॉटेलमध्ये एक साधी माशी देखील आढळते, मात्र मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं स्वच्छ कसं? आणि हे जो दावा जो केला जातोय तो हास्यास्पद आहे, तो तुम्हाला तरी पटतो का? असं म्हणत हायकोर्टानं पुन्हा एकदा या मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर या सगळ्या तपासणीची व्हिडिओग्राफी सुद्धा केली जाणार आहे आणि म्हणून मंत्रालयात आता आपण पाहतो की तातडीनं जसे हायकोर्टाचे हे आदेश आले त्यानुसार हे सगळी साफसफाईची मोहीम जी आहे ती मंत्रालयातल्या स्टाफनं हाती घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी या स्वच्छ धुतल्या जात आहेत, त्याचबरोबर लादी सुद्धा पुसली जाते आहे. किंवा एफडीएचे अधिकारी जेव्हा इथे येतील त्यानंतर जी व्हिडिओग्राफी केली जाईल त्या व्हिडिओग्राफीमध्ये जर अस्वच्छता आढळली तर आम्ही तुमच्यावरती योग्य ती कारवाईची भूमिका घेऊ असं देखील हायकोर्टानं सांगितलेलं होतं. पुढच्या बाजूला आपण पाहतोय हे सगळे कर्मचारी असतील किंवा बाहेरून येणारे जे अभ्यागत असतील ते सुद्धा इथे रोज जेवतात. त्यांच्यापैकी काही जणांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्रालयातलं कॅन्टीन रोज इतकं स्वच्छ असतं का? कारण एफडीए आता थोड्याच वेळामध्ये येते. आता सध्या सुधारणा झाली आहे. तुकाराम मुंडेंचा दबदबा हा जाणवला आहे. त्याच्या आधी काय अवस्था होती मंत्रालयाच्या कॅन्टीन? आधी अशी अवस्था होती की काही प्लेटी अस्वच्छ होत्या, चमचे काही अस्वच्छ असते, पण आता सुधारणा झाली आहे. एफडीए म्हणतंय की मंत्रालयातलं कॅन्टीन 98% स्वच्छ आहे हायकोर्टामध्ये. आता थोडा वेळ 98% तरी आहे. 98% आहे, आता आहे असं वाटतंय. आता हे बघून असं त्याच्या आधी नव्हतं. त्याच्या आधी नव्हतं, कारण का आम्ही स्वतः आमच्या साहेबांनी ह्याविरुद्ध कंप्लेंट केलेली, त्यामुळे आता तरी थोडंसं आहे. आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, कधीपासून जेवता मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये? 20 वर्ष. रोज इतकं स्वच्छ असतं कॅन्टीन? आत्ता सुरू झालं आहे 10 दिवसापासून. रोज स्वच्छ असतं का इतकं? असतं स्वच्छ. अच्छा. मंत्रालयाचे जे काही एफडीएचे अधिकारी आहेत ते मंत्रालय म्हणतात की हे कॅन्टीन 98% स्वच्छ आहे हायकोर्ट. आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्हाला वाटतं इतकं स्वच्छ? आता सुधारणा झाली? आता झाले पण आहे, स्वच्छ आहे. आता हे लोक सगळे इथे जेवत आहेत. मंत्रालयातले कर्मचारी असतील, अभ्यागत असतील, वेगवेगळ्या कामानिमित्त मंत्रालयात येणारे जे लोक आहेत ते सुद्धा इथे जेवतात. मात्र बऱ्याच लोकांची संमिश्र प्रतिक्रिया आहे की आधी इतकी स्वच्छता नव्हती, मात्र आता हे बऱ्यापैकी सुधारणा या कॅन्टीनमध्ये होते आहे. थोड्याच वेळामध्ये एफडीएचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र सगळ्या कर्मचाऱ्यांची किंवा कॅन्टीनचा जो काही स्टाफ आहे त्यांची तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. ही एकाच ठिकाणची लादी आपण पाहतो की मगापासून जवळपास 15 मिनिटं झाली त्याच ठिकाणची लादी ही पुसली जाते आणि त्यामुळे ही स्वच्छता अशाच पद्धतीनं टिकून राहावी अशी देखील इथल्या सगळ्या जेवणाला बसलेल्या लोकांची इच्छा आहे किंवा इथे येणारे रोज जे काही लोक जेवतात त्यांची देखील इच्छा आहे. मात्र तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची धुरा एफडीएच्या हाती घेतल्यापासून मंत्रालयातलेच असं नाही तर राज्यभरातल्या अनेक आस्थापनांवरती अशा पद्धतीनं कारवाई होत असताना सरकारी आस्थापनांची किंवा उपाहारगृहे जी आहेत ती किती स्वच्छ आहेत हा देखील प्रश्न
सातत्यानं हायकोर्टाकडून विचारला जातो आणि त्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानुसार थोड्याच वेळामध्ये FDA कडनं या हायकोर्टाच्या या मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी होणार आहे आणि त्यासाठी ही सगळी स्वच्छता मोहीम या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळते आहे. जवळपास अर्धा तासापासून जेव्हा हायकोर्टानं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या तेव्हापासून हे सगळे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक टेबल स्वच्छपणे पुसून घेत आहेत. त्याचबरोबर ज्या प्लेट्स आहेत त्या देखील उचलल्या जात आहेत, लाद्या पुसल्या जात आहेत आणि जिथे ही साधन सामग्री या कॅन्टीनसाठी लागणारी ठेवली जाते ते सुद्धा स्वच्छपणे धुतलं जातं किंवा पुसून घेतलं जातं असं म्हणायला हरकत नाही. मात्र इथे जेवणाऱ्या लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. निश्चितच कृष्णा, या तपासणीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.